नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या आजीच्या पद्धतीने आंबोळीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। एकदम नैसर्गिक पद्धतीने, ना इनो वापरायचा ना सोडा वापरायचा, ना तासनतास डाळ तांदूळ भिजवायचा आहे। मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची मस्त अशी मऊ लुसलुसीत जाळीदार आंबोळी बनवून दाखवणार आहे, जसं की तुम्ही फोटोमध्ये पाहिलाच असणार। तर आपल्याला काय करायचं आहे, मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। ज्वारीच्या पिठाला कधीही तुम्हाला चाळून नाही घ्यायचा, ह्याच्यामधला कोंडा आपल्याला सोबत पाहिजे। कोंड्याने जास्त पौष्टिक होईल ही जाळीदार आंबोळी आणि पीठ भिजल्यानंतर फुगण्यासाठी जास्त मदत होईल। म्हणून आपल्याला कधीही ज्वारीचं पीठ घ्यायचं असेल ही आंबोळी बनवताना तर चाळून अजिबात घ्यायचं नाही। तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्या, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही, याची मी तुम्हाला 100% खात्री देतो। आता ह्याच कपाने मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेत आहे, हे सुद्धा चाळून घेतलेलं नाही। आंबोळी जास्त पौष्टिक होण्यासाठी मी 1 कप ज्वारीच्या पिठासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ घेत आहे। तुम्ही वाटलंच तर गव्हाच्या पिठाऐवजी पाव कप रवा वापरला तरी चालेल, किंवा नाचणीचं पीठ अर्ध्या प्रमाणामध्ये आणि अर्ध्या प्रमाणामध्ये ज्वारीचं पीठ वापरला तरी काही हरकत नाही। किंवा आणखीन एक पर्याय देतो, पूर्ण रेसिपी नाचणीच्या पिठापासूनही बनवू शकता। कशीही बनवा, एकदम हेल्दी आणि सुपर टेस्टी होणार। आता आपल्याला काय करायचं, हे दोन्ही पीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये अशी आंबोळी बनवायची असेल आणि सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला, किंवा मुलं तेच खाऊन वैतागले असतील, रोज रोज इडली डोसा तीच भाजी चपाती खाऊन वैतागले असतील, तर ही माझ्या आजीच्या पद्धतीची आंबोळी एकदा नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। असं दोन्ही पीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालं की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू। आता इथे दुसरीकडे मी ज्या कपाने मी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच कपाने अर्धा कप किंवा तुम्ही पाव कप घेतलं तरी चालेल उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकलेले आहे फर्मेंटेशन चांगलं होण्यासाठी। आणि ह्या डाळीला मी फक्त कडकडीत गरम पाणी केलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवलेला आहे। समजाच डाळ चांगली भिजली नसेल तर आणखीन 10-15 मिनिटं तुम्ही कडकडीत गरम पाण्यामध्ये ठेवलं तरी चालेल, किंवा 1 दिवस आधी ह्याची तयारी केली तरी चालेल, म्हणजे रात्री झोपताना तुम्ही डाळ भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही। पाहू शकता डाळ चांगल्या प्रकारे फुगली सुद्धा आहे, 30 मिनिटांमध्ये नरम सुद्धा झालेली आहे। आता काय करायचं, अगोदर ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, पाणी वेगळं केलं उडदाच्या डाळीमधलं की ही उडदाची डाळ आपल्याला लहानशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि कमीत कमी पाणी वापरून आपल्याला एकदम बारीक असं ही उडदाची डाळ वाटून घ्यायचं आहे। वाटली जात नसेल तर थोडंसं पाणी वापरू शकता आणि थोडंसं जास्त पाणी वापरलं तरी काही हरकत नाही, पण कमी पाणी वापरल्याने उडदाची डाळ चांगल्या प्रकारे बारीक वाटली जाते। तर मंडळी, इथे उडदाची डाळ चांगल्या प्रकारे वाटून घेतलेली आहे, एकदम स्मूथ वाटून घेतलेली आहे बरं का, अजिबात रवाळ वाटून घ्यायची नाही। म्हणून अगोदर आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, कमीत कमी पाण्याचा वापर केला की एकदम स्मूथ वाटली जाते, अजिबात रवाळ वाटली जात नाही। आता काय करायचं, या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असं खंगाळून घ्यायचं आहे, म्हणजे चिटकलेलं बॅटर पाण्यासोबत बाहेर येईल। थोडं पाणी वापरून आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आहे। एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होईल आणि आंबोळी चुकण्याची जास्त शक्यता आहे। थोडं पाणी वापरल्याने पिठामध्ये गुठळ्या सुद्धा बनत नाही, आणि एकदाच जास्त पाणी वापरलं तर गुठळ्या मोडायला जास्त प्रॉब्लेम येणार। म्हणून आपल्याला थोडं पाणी वापरायचं आहे आणि असं गुठळ्या मोडत बॅटर सुद्धा एकदम स्मूथ बनवून घ्यायचं आहे। तर मंडळी, आपण पाहू शकता थोडं पाणी वापरून असं परफेक्ट बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे, ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ। तसं तर मी याच्यामध्ये अंदाजे पाणी वापरलेलं आहे, पण मी तुम्हाला परफेक्ट माप सांगतो, 2 ते 2.25 कप पाणी लागलेलं आहे। आता मी तुम्हाला आजीची एक पद्धत दाखवतो, त्या पद्धतीने तुम्ही बनवलात की पीठ एकदम परफेक्ट आंबणार आणि जास्त आंबट वास सुद्धा येणार नाही। आता ती पद्धत आहे, असं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण हे बॅटर काढून घ्यायचं आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पीठ लवकरात लवकर आंबलं जातं, म्हणून काय करायचं, आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे। त्याच्याने काय होणार, पिठाचा आंबट वास येणार नाही आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पीठ आंबलं जाणार आणि जास्त फुगणार सुद्धा नाही, कमी प्रमाणामध्ये फुगणार, शिवाय ह्याची टेस्ट एकदम अप्रतिम येणार। आणि तुम्हाला आणखीन एक टिप देतो, कधी मातीच्या भांड्यात तुम्ही हे पीठ काढलं तर ह्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत हातानेच फेटून घ्या। हाताच्या गरमीमुळे पीठ आंबण्यास जास्त मदत होते, म्हणून कोणतीही फेटणी नाही घ्यायचं किंवा चमचा घ्यायचा नाही, असं हाताने फेटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही थंडीच्या दिवसात बनवत असाल तर मातीच्या भांड्यात बनवण्याची गरज नाही, कारण की मातीचं भांडं हे थंडच असतं।
आणि आता सध्या तरी गरमी जास्त आहे, त्यामुळे मी इथे मातीचं भांडं वापरत आहे आणि चव थोडीशी वेगळी येते. म्हणून आंबोळी शक्य असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यातच बनवा. 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घेतल्यामुळे पीठ एकदम मस्त हलकं झालेलं आहे आणि पिठाला थोडंसं फेससुद्धा आलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी 3 ते 4 तासापर्यंत आपल्याला असं सोडून द्यायचं आहे. एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा. आता जोपर्यंत पीठ आमते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर मंडळी, आता इथे नाश्त्यासाठी खमंग चटणी बनवून घेऊ. जशी आंबोळी वेगळ्या पद्धतीची आहे तशी चटणीसुद्धा वेगळ्या पद्धतीने थोडीशी बनवणार आहे. त्यासाठी काय करायचं, एक पॅन घ्या किंवा कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचं आहे. असं एकाद मिनिटापर्यंत परतून झालं की हलकासा रंग डाळीचा वेगळा झालेला आहे. आता इथे आपल्याला एक लहान आकाराचा कांदा असा उभा कापून घ्यायचा आहे. बारीक कापण्याची काहीच गरज नाही. आणि सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आल्याचा घ्यायचा आहे. आणि कांद्याला सुद्धा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जास्त ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका. ओव्हर कुकिंग झाली मसाल्याची की चटणीचा फ्लेवर एकदम करवट येणार. म्हणून तुम्हाला टप्प्याटप्प्याने 1-1 मिनिटापर्यंत किंवा काही सेकंदापर्यंतच भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच की परतून घ्यायचं आहे. असं 40 ते 50 सेकंदापर्यंत किंवा एकाच मिनिटापर्यंत परतून झालं की फक्त कांद्याचा कच्चेपणा गेलेला आहे. आता इथे एक टमाटर उभा कापून घ्यायचा आहे. टमाटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आंबोळीला थोडीशी लाल चटणी मी बनवत आहे म्हणून मी टमाटरचा वापर करत आहे. तुम्ही वाटलंच तर फक्त कांदेच वापरू शकता आणि ही चटणी बनवू शकता. टमाटर वापरल्याने रंगसुद्धा चांगला येतो आणि चवसुद्धा चांगली येते. म्हणून इथे टमाटर वापरायचं आहे आणि टमाटरला चांगल्या शिजेपर्यंत आपल्याला पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत जास्तीत जास्त सर्व जिन्नसांसोबत 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, टप्प्याटप्प्याने संपूर्ण मसाला मी 3 मिनिटापर्यंत परतून घेतलेला आहे. जास्तीत जास्त 4 मिनिटापर्यंत परतून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि टमाटरसुद्धा चांगल्या प्रकारे नरम झालेले आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की संपूर्ण मसाला आपल्याला मिक्सरच्या लहानशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता या चटणीची टेस्ट आणि बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहेत. तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे नारळाची पावडर वापरलं तरी चालेल. किंवा तुम्हाला नारळाची पावडर किंवा ओलं नारळ वापरायचं नसेल तर तुम्ही 2 चमचे फुटाणे किंवा 2 चमचे भाजलेले शेंगदाणे वापरला तरी चालेल. आता तिखटपणासाठी मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेत आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चटणीला लाल रंग चांगला येण्यासाठी 1 चमचा लाल काश्मीरी तिखट घेत आहे. ही तिखट नसते, फक्त रंग चांगला येण्यासाठी वापरत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी थोडीशी चवीला आंबूस होण्यासाठी थोडीशी चिंच टाकायचं आहे. आता अगोदर आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. मगच ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी वापरायचं आहे. जशी तुम्हाला चटणी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून एकदम चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. तर मंडळी, आपण पाहू शकता मस्त असं खमंग लाल नारळाची चटणी तयार झालेली आहे, किंवा ह्याला तुम्ही टमाटरची चटणी सुद्धा बोलू शकता. मस्त अशी चटणी तयार झाली की ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही, कारण की सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे. म्हणून ह्याला फोडणी देण्याची गरज नाही. तुम्ही अशीच ही खाऊ शकता आणि इतक्या प्रमाणामध्ये घट्ट केलेली आहे. तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा पातळ सुद्धा करू शकता, पण खरी टेस्ट तुम्हाला ह्या चटणीची हवी असेल तर अशी घट्ट चटणी तयार करून घ्या. आता चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवतो. 3 ते 3.5 तास झालेले आहेत. झाकण काढायचं आहे आणि मंडळी पाहू शकता पीठ फुगलेलं आहे, पण ह्या पिठाचा आंबट वास अजिबात येत नाहीये. तुम्ही एकदा ह्या मातीच्या भांड्यात करून पहा. तसं तर जास्त फुगत नाही मातीच्या भांड्यामध्ये, कारण की मातीचं भांडं हे मुळातच थोडंसं थंड असतं. आता काय करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कधीही पीठ आंबवताना अगोदर आपल्याला मीठ टाकायचं नाही, पीठ आंबल्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि पाहू शकता ह्या पिठाला जाळीही मस्त पडलेली आहे आणि किती मस्त फेस आलेला आहे. जबरदस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही साध्या भांड्यामध्ये पीठ आंबवण्यासाठी ठेवणार तर ह्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पीठ फुगतं. आणि ज्वारीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाने एकदा ही आंबोळी बनवून पहा, टेस्टला एकदम बेस्ट होते. आता फटाफट मी तुम्हाला आंबोळी बनवून दाखवतो. तर मंडळी, इथे मी अगोदरच पॅन गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं की आपल्याला फक्त 1 थेंब तेल टाकायचं आहे. त्यापेक्षा जास्त तेल टाकू नका आणि असं टिश्यूने अगोदर पुसून घ्या. चांगल्या प्रकारे टिश्यूने पुसून घ्यायचं. तुमचं पॅन नवीन असेल, म्हणजे नॉनस्टिक पॅन नवीन असेल किंवा डोसाचा पॅन नवीन असेल तर तुम्हाला तेल लावण्याची सुद्धा गरज नाही. पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर त्याच्यावर आपल्याला 1 पळी असं बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. थोडीशा मोठ्या टाईपची आंबोळी बनवायची आहे. तुम्ही वाटलं तर लहान लहान आंबोळी बनवलं
तरी चालेल. असं हलक्या हाताने पसरवलं की वरतून आपल्याला बॅटर सुकायची वाट पाहायची आहे आणि गॅसला आपल्याला मंद ठेवायचा आहे. नाहीतर काय होणार, तुम्ही फास्ट गॅस ठेवलात किंवा मध्यम आचेवर ठेवलात तर खालतून करपण्याची जास्त शक्यता आहे. तर मंडळी आपण पाहू शकता काय सुंदर जाळी पडलेली आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहे. आता ह्याला उलटून घ्यायचं किंवा उलटून नाही घेतलं तरी काही हरकत नाही आणि असा दाब द्यायचा आहे. मस्तपैकी खालच्या बाजूने सुद्धा परफेक्ट अशी भाजलेली आहे. दुसऱ्या बाजूने नाही भाजलं तरी चालेल. एकदम झटपट आणि एकदम नैसर्गिकरित्या ही रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाची आंबोळी बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो. तर मंडळी, वजन कमी करायचं असेल किंवा घरी कोणाला डायबिटीज जास्त झालं असेल किंवा रोजच्या डाएटमध्ये काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. एकदम जबरदस्त अशी भन्नाट वेट लॉस रेसिपी आहे. शिवाय चवीलाही तितकीच भन्नाट लागते. कशाला डाळ तांदूळ भिजवायचं, ज्वारीच्या पिठाने इनो, सोडा, दही, लिंबू न वापरता अशी मस्त लुसलुशीत रेसिपी तुम्हीसुद्धा बनवू शकता. पाहू शकता किती नरम आहे, जिभेवर ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. इतकी मऊ झालेली आहे एखाद्या स्पंजप्रमाणे. तर मंडळी, आजची ही आंबोळीची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीचा पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.